नमस्कार मित्रांनो, मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो महा डी-बी-टी पोर्टलद्वारे वेगवेगळ्या योजनांसाठी, शेती अवजारांसाठी असेल किंवा ट्रॅक्टर चालित अवजारांसाठी असेल तर याच्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत असते. त्याचप्रमाणे जर बघितलं मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप याच्यासाठी देखील अर्ज स्वीकारले जात आहे. मित्रांनो याच्यासाठी 6 ऑगस्ट 2024 पर्यंत हे आपल्याला अर्ज भरायचा आहे. मित्रांनो त्याचविषयी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो सोयाबीन व इतर तेलबियाणे आधारित पीक पद्धत चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून सोयाबीन व इतर तेलबियाणे पिकात मूल्यांकन साखळी चालना देणे या उद्देशाने राज्यात पुरस्कृत एकात्मता सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पन्नात वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022, 23 व 24 आणि 25 या 3 वर्षात राबवण्यात येत आहे. त्यात सन 2024 ते 25मध्ये योजना अंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये खालील निविष्ट व 100% अनुदानावर पुरवण्यात येणाऱ्या मागील 10 दिवसापासून अर्जाची प्रक्रिया पोर्टलद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. सध्याची स्थिती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्जाची संख्या खूप कमी प्रमाणात असल्यामुळे दिनांक 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो तर धाराशिव जिल्ह्यातील अर्जाची संख्या ही खूप कमी असल्यामुळे 6 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्यासाठी बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अर्ज देखील करायचे. मित्रांनो हे अर्ज करणे आपल्याला जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपण देखील अर्ज करू शकतो किंवा आपल्या मोबाईलवरती सुद्धा अर्ज करू शकतो. मित्रांनो याचा अर्ज करण्याचा कालावधी हा 6 ऑगस्ट म्हणजे अजून 3 ते 4 दिवस फक्त प्रक्रिया चालणार आहे. मित्रांनो वरील बाबींचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याची निवड महा डी-बी-टी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महा डी-बी-टी महाराष्ट्र GOV फार्मर लॉगिन या वेबसाईटवरती जाऊन आपण आपला अर्ज सादर करावे, या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले. मित्रांनो तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा. मित्रांनो जास्तीत जास्त या योजनेसाठी अर्ज करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले. मित्रांनो तर अशी छोटीशी अपडेट होती. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो धन्यवाद.